मित्रांनो, शासन आता आपल्याला कुक्कुटपालनावर सुद्धा अनुदान देत आहे. 100 देशी कोंबड्यांवर 75% अनुदान व 200 किलो खाद्य शासन आपल्याला योजनेअंतर्गत देणार आहे. या योजनेसाठी आधार कार्ड, रेशन कार्ड, 8 किंवा 7/12 उतारा, बँक पासबुक, जात प्रमाणपत्र असल्यास दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र किंवा कार्ड आणि पशुपालन प्रशिक्षण केलेलं प्रमाणपत्र ही कागदपत्रे या योजनेसाठी आवश्यक आहेत. या योजनेच्या अटी अशा आहेत की भटक्या जमाती प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र आवश्यक आहे. वय 18 ते 60 वर्षांमध्ये असावं. स्वतःची परसातील जागा अनिवार्य आहे. एका कुटुंबातील एकच या योजनेचा लाभ घेऊ शकतो. मागासवर्गीय, भूमिहीन, अल्पभूधारक व बीपीएल अर्जदारांना या योजनेसाठी प्राधान्य असेल. निवडीनंतर 3 महिन्यात पायाभूत सुविधा उभारणे व सुविधा पूर्ण केल्यावर पशुधन विकास अधिकाऱ्यांना कळवणे. या योजनेचा उद्देश नेमका काय आहे तर ग्रामीण भागात कुक्कुटपालनाला चालना देणे, शेतीसोबत पूरक व्यवसाय वाढवणे, ग्रामीण युवकांना स्वावलंबी बनवणे, राज्यातील बेरोजगारी कमी करणे व राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती देणे. आता अर्जाची प्रक्रिया जाणून घेऊ. या योजनेबाबतची अधिकची माहिती मिळवण्यासाठी इच्छुकांनी आपल्या तालुक्यातील पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधायचा आहे. अर्ज पंचायत समितीमार्फत स्वीकारले जातील आणि जिल्हास्तरीय समिती अंतिम या अर्जाला मान्यता देईल. तर ही योजना कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका.